बघणार आहोत एक सुंदरसा फूल. तर त्यासाठी 5 पाईप्स घेतलेत. हे 5 पाईप आहेत 12 इंचाचे. हे 5 पाईप 12 इंचाचे घेतले. तर त्यातले आपल्याला काय करायचे, 3 फोल्डिंग करायचे आणि कट करायचे. हे असे फोल्डिंग करायचे आपल्याला. बर्ड मध्ये आपल्याला कट करायचे. हे 3 फोल्डिंग केले आणि याच्या मधोमध आपल्याला फोल्डिंग करायचं आहे. तर हे आपले झाले 6 कटिंग झाले. हे तुम्हाला अशा यू शेप मध्ये तुम्हाला फोल्डिंग करायचंय. त्यानंतर हे जे 2 पाईप्स आहेत ते मधोमध फक्त फोल्डिंग करायचे मध्यभागी. त्यातला एक पाईप घ्यायचाय तुम्हाला, एक सरळ ठेवायचंय. जो हा भाग आहे ना तो आपल्याला सरळ घ्यायचा आता. आणि हा जो दुसरा पाईप आपण जो फोल्डिंग केलेला आहे तो याच्यामध्ये लावायचा आहे. आणि याला काय करायचंय, हा सरळ ठेवायचा आहे. हा जो आहे हा पाईप मध्ये सरळ ठेवायचा आणि हे जे आहे याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि खालून एक घ्यायचे पाईप्स आणि त्याला पीळ मारायचे फोल्डिंग करून. असं असं फोल्डिंग केल्यानंतर तर हे दोन्ही असंच ठेवायचंय. त्यानंतर आता हे दोन्ही जवळ घ्यायचे असे. तर हा साईडचा जो आहे सरळवाला तो आपल्याला किंचित खाली घ्यायचंय आणि त्याला इथे दाबायचंय. किंचित इकडे घ्यायचंय, इकडचं पण थोडस किंचित खाली घ्यायचंय. असं प्रेस करायचंय खालच्या बाजूला. थोडस किंचित भाग खाली घ्यायचंय आणि त्याला असं फोल्ड करायचंय. त्यानंतर हे जे पाईप आहे तो घालायचंय याच्यामध्ये. दुसरा कटिंग छोटेवाले कटिंग केलेले याच्यामध्ये घालायचंय. तसंच पाठीमागचा भाग हा फोडून असा घेऊन पाठीमागे फोल्डिंग करायचंय. तर हा झाला दुसरा पाईप. तसंच फिरवून घ्यायचं इकडे. सेम तीच प्रोसेस करायची इकडे. याच्यामध्ये असं घालायचंय. पाठीमागचा जो पार्ट आहे फोडून घेऊन पाठीमागनं फोडून घ्यायचं, एक पिळ मारून घ्यायचं असं. तर हे दोन्ही असे झाले सेम लेअर मध्ये. तर आता किंचित इथे पण आता किंचित खाली घ्यायचं याला. हा जो पार्ट आहे सीधा लाईन वाला तो आपल्याला काय करायचंय, किंचित खाली ओढून घ्यायचा इथे आणि एवढंसच खाली घ्यायचंय आणि मग अर्धा इंचापेक्षा कमी घ्यायचंय आणि इकडे फोल्ड करायचंय. सेम साईडला पण इकडे असंच करायचं, अर्धा इंचापेक्षा कमी घ्यायचंय आणि ते थोडासा खाली घेऊन सरळ करायचंय. तसंच हे पाईप घ्यायचंय याच्यामध्ये टाकायचंय. सेम दुसऱ्या साईडला पण आपल्याला तसंच करायचंय. सेम घ्यायचंय. हा पाठीमागचा भाग फिरवून एक फोल्ड करून घ्यायचंय. घेतल्यानंतर परत इकडे यायचंय खाली, अर्धा इंचापेक्षा खाली घ्यायचं याला आणि इथे परत इकडे यायचंय, खाली घ्यायचंय. ही जी पाईप आहे त्याला थोडस खाली घ्यायचंय, इथे किंचित खाली घेऊन परत त्याला स्ट्रेट करायचंय. तसंच हे पाईप लावायचं त्याच्यामध्ये घालायचंय. दुसऱ्या साईडला पण तसंच करायचंय. आणि हे झाले आपले. सरळ करून घ्यायचे. आता ह्याला बघायचंय व्यवस्थित. आणि जे आहे इथे घ्यायचंय, ह्याला पण असं सरळ करून घ्यायचंय आणि हे व्यवस्थित सरळ आहेत की नाही बघायचंय आणि व्यवस्थित करून घ्यायचं त्याला. स्टेप बाय स्टेप सरळ करून घ्यायचे त्याला. मागे पुढे करायचं नाहीये त्याला, बरोबर असं सरळ स्ट्रेट लाईन मध्ये घ्यायचं आहे.
असं स्ट्रेट लाईन मध्ये सरळ ठेवायचंय. आणखी जवळ घ्यायचंय. एवढं झालं. अजून जवळ घ्यायचं, अजून जवळ घ्यायचंय. एक अर्धा इंच एवढं तर खाली येईल त्या मापाने तुम्हाला घ्यायचंय आणि गच्च इथे पिळा मारून घ्यायच्या तिथे. सर्व पाईप याला एक जॉईंट करून घ्यायचंय आणि निघणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला घ्यायचंय. याच्यातला एक सर्वात लांब असलेला एक घ्यायचंय आणि त्याला पिळा मारून घ्यायचे. इथे असंच पकडायचंय, असं गोल घ्यायचंय आणि तुम्हाला इथे पिळा मारून घ्यायचे. गच्च असं पिळा मारून घ्यायचंय आणि व्यवस्थित त्याला फुलवायचंय. आता व्यवस्थित असं फुलवून घ्यायचंय. तर आता याला फुलाचा आकार असं देऊन घ्यायचंय. असंच द्यायचंय. असं इथे खड्डा करायचा आता इथे. अशा पद्धतीने फ्लावरचा शेप द्यायचाय. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला लाल कलर किंवा ब्राऊन कलर द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता. गुलाबी कलर असेल तर ते काय करायचं तुम्हाला, हा चॉक घ्यायचाय किंवा तुमच्याकडे आय शॅडो असेल तर त्याचा उपयोग करायचाय. जर तुम्हाला कलर पाहिजे असेल तर इथे वरून हलकासा शेडिंग द्यायचं असेल तर तुम्ही ह्याला देऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही शेडिंग्स देऊ शकता. तर हे झालं आपलं सुंदर पाकळी तयार. तर अजून एकदा दाखवते तुम्हाला. अजून पाच पाच पाईप्स घ्यायचे ते परत एकदा बघा. तर हे सरळ पाच पाईप्स घ्यायचे तुम्हाला. याच्यातले दोन असं सरळच ठेवायचे आणि याच्यातले तीन पाईप्स घ्यायचे तुम्हाला. हे तीन पाईप्स घ्यायचे, फोल्डिंग करायचे मधोमध आणि हे तिन्ही तुम्हाला कट करून घ्यायचे सेंटर मधून. आता हे झाले 6 पाईप्स. त्याला पण आता आणखी सेंटर मध्ये घ्यायचंय, प्रेस करून घ्यायचंय. तर हे झाले आता 6 पाईप्स. तर हे 6 पाईप झाले. त्यानंतर हे दोन्ही पाईप्स घ्यायचे, त्याला सेंटर मध्ये फोल्ड करायचंय आणि एक ह्याला असंच ठेवायचंय. सरळ घ्यायचं याला. हा फक्त निशाणी करून घ्यायचे इथे. एवढंच निशाणी करायचंय आणि हे जो दुसरा पाईप आहे याच्यामध्ये घालायचंय. याच्यामध्ये याच्यामध्ये असं घालून घ्यायचंय आणि पाठीमागचा जो पाईप आहे त्याला घेऊन याला एक पिळ मारून घ्यायचंय ग. असं पिळ मारून घ्यायचे जेणेकरून हलणार नाही ते. तर हे असं झालं. तर आता हे दोन्ही तुम्हाला सरळ करून घ्यायचे असे. हे जे साईडचे असंच ठेवायचंय सरळ आणि किंचित त्याला काय करायचंय, अर्धा इंचापेक्षा कमी म्हणजे एवढंसच अंतर घेऊन तुम्हाला काय करायचंय, खाली झुकून घ्यायचे त्याला आणि सरळ ठेवायचे. परत खाली इकडे ह्याला पण असंच करायचंय. दुसऱ्या साईडला पण खाली चेपटे करायचे, खाली घ्यायचे पार्ट आणि असा हा सरळ स्ट्रेटच ठेवायचंय. परत हे पाईप्स घ्यायचंय, याच्यामध्ये घालायचं आहे. पाठीमागचा भाग घ्यायचाय आणि फोडून मागे घालून बरोबर असं एक पीळ मारून घ्यायचंय. दुसऱ्या साईडला पण तसंच करायचंय. तर असं करून घ्यायचं आहे. हे घेतल्यानंतर परत किंचित असा खाली घ्यायचंय हे तार. हे ज्या पाईप्स आहेत किंचित त्याला खाली घ्यायचंय
खाली घेऊन इथे प्रेस करायचंय, परत ते सरळ स्ट्रेट करायचंय. या साईडला पण तसंच करायचंय, थोडा खाली घ्यायचंय असा पार्ट खाली घेऊन त्याला किंचित अर्धा इंचापेक्षा कमी घ्यायचंय आणि त्याला परत स्ट्रेट करायचंय. तर असं करायचं त्याला. पुन्हा आपल्याला तेच करायचंय. हे पाईप घ्यायचंय, त्याच्यामध्ये टाकायचंय, खालून वरून असं पीळ मारायचंय. दुसऱ्या साईडला पण तसंच करायचंय. तरी आता हे जे साईडचे पाईप आहेत पुन्हा आपल्याला तेच करायचंय, खाली घ्यायचंय आणि पुन्हा खाली अर्धा इंच खाली घेऊन स्ट्रेट करायचंय. दुसऱ्या साईडला पण खाली घ्यायचंय, दुसऱ्या साईडचं पण काय करायचंय, अर्धा इंच खाली घ्यायचंय आणि अर्धा इंचापेक्षा कमी घेऊन स्ट्रेट करायचंय. पुन्हा आपल्याला तेच प्रोसेस करायचंय, याच्यामध्ये घालायचंय, पीळ मारून घ्यायचंय. ह्या दुसऱ्या साईडला पण तसंच करायचं आहे. तर हे झालं. आता आपल्याला काय करायचंय, हे दोन्ही सरळ खाली घ्यायचे. या साईडचं पण आपल्याला खाली घ्यायचंय आणि सरळ हाय काय बघायचंय ते. हे सर्व सरळ आहेत का बघायचे, सर्व व्यवस्थित सरळ आणि स्टेप बाय स्टेप घ्यायचे त्याला. मागे पुढे हे जे पाईप्स आहेत मागे पुढे व्हायला नाही पाहिजे, सरळ घ्यायचे, एका लाईन मध्ये यायला पाहिजे. सर्व असं जॉईंट करून घ्यायचंय, एकमेकांना सर्व जॉईंट करून घ्यायचे. अशा पद्धतीने जॉईंट करायचंय. एकदम असं जवळ करून घ्यायचंय. हे सर्व असं जॉईंट करायचे, जेणेकरून याच्यामध्ये या गाठीमध्ये हे पाईप सर्व बसले पाहिजे. त्यातला हा एक लांब असलेला घ्यायचंय आणि सगळ्यात पिळा मारून घ्यायचे त्याला. आता व्यवस्थित फुलवून घ्यायचं याला. तर तुम्हाला अशा पाकळ्या 6 बनवून घ्यायचे. तर असा पानाचा आकार तुम्हाला घ्यायचा आहे. तर हा कलर रेड कलर घ्यायचे आणि त्याला शेडिंग द्यायचंय. हा वरच्या साईडने शेडिंग कलर घ्यायचं आहे. तर आता असेच आपल्याला पाकळ्या करून घ्यायचे 5. 5 घ्या, 6 घ्या, तुमची मर्जी. तुम्हाला अशा प्रकारचे करून घ्यायचे आणि सगळ्याला शेडिंग द्यायचे. वरच्या साईडला सर्व शेडिंग द्यायचे. तर याला पण आता झालेली शेडिंग, आता याला पण आपण शेडिंग करून घेऊ.
आता आपल्याला काय करायचं, हे पराग घ्यायचे आहेत असे, अशा प्रकारचे एक 5-6 असं जॉईंट करून घ्यायचे त्याला. आणि याच्यामध्ये एक पाईप घ्यायचंय, याला इथे घालायचंय. घालून त्याला आपल्याला काय करायचंय, एक पिळा मारून घ्यायचा त्याला. असं एक गोल असं करून घ्यायचंय, याच्यामध्ये घालायचंय आणि याला पीळ मारून बरोबर गोल आकार हा भाग द्यायचा त्याला. आणि हे तार पण याला लावून तर आता याला गोल गुंडाळून घ्यायचंय व्यवस्थित. आता हे एकमेकांना असं चिटकवून घ्यायचंय. हा जो गाठीचा भाग आहे ना, तो त्याला ग्लू लावायचा आहे. तर असं एकमेकाला चिटकवून घ्यायचंय. परत दुसरं पार्ट घ्यायचंय आणि याला चिटकवून घ्यायचंय. आणि ह्याला ग्लू लावून याला चिटकवून घ्यायचं इथे. आणि हे दोन्ही ह्याला चिटकवून घ्यायचे अशा पद्धतीने. तर आता आपल्याला काय करायचंय, याला खाली ग्रीन पत्ता लावून घ्यायचा आहे. हे असे तुम्हाला आता 6 करायचे. इथे वरती थोडासा चपटे करायचे.
हा जो फ्लावर आहे आता आपल्याला काय करायचं, उलटा करायचा आहे. असं व्यवस्थित उलटा करून घ्यायचं त्याला. आणि बरोबर तुम्हाला काय करायचं, याला असं चपटा करून याला सर्व मध्ये असे पानं लावून घ्यायचे, ते सर्व असं लावून घ्यायचंय. तुम्ही आता तरी लावा, नाहीतर व्यवस्थित असं कधीही लावा, जेणेकरून याला हे टच होईल असं. हे व्यवस्थित इथं तुम्हाला असं चिटकवून घ्यायचं, सर्व पानं एकमेकांना असे जॉईंट होतील असं या पानांप्रमाणे. हे कसं इथे जॉईंट झाले तसं सगळीकडे आता हे जॉईंट व्हायला पाहिजे. तर हे बघा, अशा प्रमाणे तुम्हाला हे लावून घ्यायचे आहेत पाठीमागे हे ग्रीन पेज. तर आता तुम्हाला हा पाईप घ्यायचा आहे आणि याला अर्धा इंच आता 1 इंच खाली घ्यायचं, असा अशा प्रमाणे घेऊन याला गच्च असं लावून घ्यायचंय. तर तुम्हाला गोल असं पूर्ण टाईट बांधायचं याला. तर अशा पद्धतीने मी हे लावून घेतलं याला. तर आता याला पानं बनवायचे आहेत. पानं बनवण्यासाठी परत आपण काय घेतलं, 5 पाईप्स घेतलेत. जसं आपण हाफ पान बनवलंय तसंच याचे पानं बनवायचे. हे 3 पाईप्स घेतलेत आणि भर मधून याला कटिंग केलंय. सेंटर मध्ये बरोबर सेंटरला आपण याला कटिंग केलेलं आहे. आणि तो परत आपण सेंटर मधून हा पीसेस बनवलेले आहेत. तर हे 6 पीसेस आता आपल्याला जसं तसं फूल बनवलं आहे, सेम आपल्याला तसंच बनवायचं याला पण. तर हे स्ट्रेट मध्ये ठेवायचे आहेत, ह्याला कट नाही करायचंय. तर एक पाईप असंच ठेवायचा आहे सरळ, आणि हा दुसरा जो पाईप आहे तो त्याला घेतलाय, याच्यामध्ये घालून घेतलाय आणि पाठीमागनं फिरवून त्याला पीळ मारून घेतलेला आहे. तर हे साईडचं हे असंच ठेवायचं तुम्हाला. तर आता किंचित हे अर्धा इंच याला इकडे वाकून घ्यायचं आहे. आता अर्धा इंचापेक्षा थोडासा जास्त घ्यायचं इथे. हे बघा, घेऊन घेतला अर्धा इंचापेक्षा जास्त. तर हे पाईप्स आता घ्यायचे, याच्यामध्ये अडकावायचे आणि पिळा मारून घ्यायचे. दुसऱ्या साईडला पण सेम करायचंय. सेम प्रोसेस तसंच करायचंय. आता याला पण अर्धा इंच इथे खाली घ्यायचंय आणि स्ट्रेट करायचंय. इथं अर्धा इंच खाली घ्यायचंय.
परत आपल्याला हा पाईप घ्यायचा आहे, सेम आपल्याला असंच करून घ्यायचंय आणि सर्व आता व्यवस्थित करून घ्यायचंय. सर्व पाईप्स आता एकमेकांना जॉईंट करून घ्यायचे असे त्या पद्धतीने सर्व सरळ करून घ्यायचे. आता व्यवस्थित घ्यायचंय त्याला. ते एकमेकावरती येणार नाहीत अशा पद्धतीने घ्यायचंय. अशा पद्धतीने घ्यायचंय तुम्हाला आणि याला इथे लावून घ्यायचंय. तर हे झालं आपलं अशा प्रकारचं फ्लावर. तर हे समजलं, प्रत्येकाने समजलं? हो हो, छान झालं. हे सुंदर झालं ना. हम्म. याला कळी कशी बनवायची मग, 2 पाकळ्या करून? याला कळी हे असंच बनवायचं. थांबा तुम्हाला दाखवते कळी कशी बनवायची ते. तर हे एकमेकांमध्ये घालून पण कळी बनवू शकता.
याला पण शेडिंग करायचं का वरून? हो, लाल कलरचं शेडिंग दिलं ना आपण, त्याला पण तसं शेडिंग द्यावं लागते. हे असं करायचं, याला जॉईंट करायचे ते. याला पण आता इथं वरच्या साईडला मी शेडिंग करते ते लाल कलरचं. तर अशा पद्धतीचं आपण एक कळी बनवलेलं आहे. ते समजलं नाही कळी कसं बनवायचं ते, तर आता आपल्याला काय करायचं, हो ह्याला हो. इथे लावून घ्यायचं आता. आणि हे याच्यामध्ये बसून घ्यायचंय. याला इथे छान वाटेल, इथे बसून घ्यायचं तुम्हाला इथे कळी. तर मी हे छोटी तार घेतली ते, तर याच्यामध्ये इथे घालून घ्यायचं, याला ग्लू लावायचं इथे. ठीक आहे, तर तुम्हाला असं कळी बसून घ्यायचंय तुम्हाला इथे. दिसलं मॅडम? हो हो, खूप छान दिसतंय. खूप सुंदर दिसते ना. हा. तर हे झालं आपला फूल. आता कुठलं बनवायचं?